सध्या सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे आमदारांच्या खासदारांच्या मर्जीत राहण्याचा प्रयत्न करून एवढं सगळं करून आता तरी फळ मिळेल की नाही याची वाट बघतायत ते म्हणजे नेते. आणि नागरिकही तयार आहेत बरं का. म्हणजे गेल्या 5 वर्षातील विकास आणि निवडणूक तोंडावर आल्यानंतर 5 वर्षांनी दारात येणारे लोकप्रतिनिधी यांची वाट नागरिक बघतायत. आणि याच अनुषंगाच्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यांच्या नगरपालिका, त्यांच्या राजकीय समीकरणांची ओळख करून देणाऱ्या संभाव्य इच्छुक उमेदवार, आरक्षणाची सोडत या सगळ्याची माहिती तुम्हाला रणधुमाळी नगरपालिकेची या स्पेशल सिरीजच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा. चला तर मग सुरू करूया. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 20 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे. जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरू आहे. आणि आज या पहिल्या सिरीजमध्ये आपल्या सिरीजच्या या पहिल्या भागात आपण धाराशिव जिल्ह्यातील काही नगरपालिकांचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. खरं तर राज्य निवडणूक आयोगाने धाराशिव जिल्ह्यातील 8 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतांच्या अध्यक्षपदासाठी अंतिम आरक्षण यादी जाहीर केली आहे. यामध्ये धाराशिवमध्ये महिलांसाठी राखीव धाराशिव नगरपालिका, इतर मागासवर्गीय महिला कळंब नगरपालिका, खुला प्रवर्ग महिला भूम नगरपालिका, खुला प्रवर्ग महिला वाशी नगरपंचायत, खुला प्रवर्ग पुरुष प्रवर्गासाठी जे आरक्षण निघाले त्यामध्ये परांडा नगरपालिका, इतर मागासवर्गीय ओबीसी पुरुष. खुला प्रवर्गमध्ये रंगणारा जो सामना आहे तो खरा असणार आहे. आणि खालील 5 शहरांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण खुला प्रवर्ग ठेवण्यात आलाय. त्यामुळे या ठिकाणी मोठी राजकीय चुरस पाहायला मिळणार आहे. तुळजापूर नगरपालिका, उमरगा आणि मुरुंग नगरपालिका, नळदुर्ग नगरपालिका आणि लोहारा नगरपंचायत. आता या सगळ्यात धाराशिवचं नगराध्यक्षपद कोण भूषवणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. आता मागची जर आपण गणितं पाहिली तर मागच्या कार्यकाळात नगराध्यक्ष हे सर्वसाधारण पुरुषांसाठी आरक्षित होतं आणि त्यावेळी शिवसेना पक्षाचे मकरंदराजे निंबाळकर हे बहुमताने निवडून आले होते. त्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला. यंदा धाराशिव नगर परिषदेचं नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालंय. त्यामुळे सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष होतील या अपेक्षेने तयारी जे करत होते, जे गुडघ्याला बाशिंग्या बांधून तयारी करत होते, त्या नेत्यांचा मात्र थोडासा हिरमोड झालाय. पण तरी देखील आता ओबीसी महिला आरक्षणामुळे नवे समीकरण तयार झाले आणि म्हणूनच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट चुरस होण्याचे संकेत दिसतायत. महायुतीकडून विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून या पदासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहुल काकडे यांच्या पत्नी नेहा राहुल काकडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आणि याआधी राहुल काकडे यांच्या मातोश्री सुनंदा हरिभाऊ काकडे नगरसेवक राहून प्रभागात त्यांनी अनेक विकास कामं केलेत. आणि शेवटी या उमेदवारीवर भाजप नेते व आमदार राणा जगजितसिंग पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा निर्णय अंतिम ठरणार आहे, हे विसरून चालणार नाही. आघाडीत मात्र काँग्रेस व शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी रस्सीखेच होणार हे निश्चित झाले. शिवसेना ठाकरे गटाकडून 2 टर्म नगरसेवक राहिलेले माजी नगरसेवक तथा गटनेते आणि विद्यमान शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांच्या पत्नी संगीता सोमनाथ गुरव या प्रबळ दावेदार आहेत. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार तसेच जिल्हा प्रमुख कैलास घाडगे पाटील यांचे ते अत्यंत विश्वासू असे समजले जातात आणि म्हणूनच गुरवांना पूर्ण पाठबळ असल्याचंही सांगितलं जात आहे. आणि काँग्रेस पक्षाकडून पाहायला गेलं तर ज्येष्ठ नेते व माजी जिल्हाध्यक्ष विश्वासप्पा शिंदे हे काँग्रेस पक्षाकडे जागा सोडून घेऊन दावेदारी दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांच्या पत्नी राधिका धनंजय राऊत यांचंही नाव चर्चेत आहे. धनंजय राऊत हे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची घट्टनाट जपणारे आणि संघटनेत सक्रिय भूमिका बजावणारे नेते म्हणून देखील ओळखले जातात. त्यांनी ओबीसी समाजासाठी सतत भरव कामं केलीत असं देखील सांगितलं जाते. त्यामुळे त्यांच्या सौभाग्यवतींची दावेदारी अधिक सक्षम आणि जनतेत प्रभावी मानली जाते. आणि या सर्व दावेदारांमध्ये ऐनवेळी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते विश्वासप्पा शिंदे ज्यांच्या गळ्यात माळ टाकतील तेच शेवटी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
आता बोलूया तुळजापूर नगरपालिकेवर. खरं तर देशभरातील भाविक तुळजाभवानीच्या दर्शनाला येतात. या ठिकाणची नगरपालिका म्हणूनच महत्त्वाची ठरते. ही नगरपालिका जिल्ह्याच्या राजकारणातील नेतृत्वाची चाचणी मानली जाते. खासदार ओमराज निंबाळकर व आमदार राणा जगजितसिंग यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक या नगरपालिकेची असणार आहे. तुळजापूर नगराध्यक्षपद सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुलं राहिलंय. त्यामुळे शहरातून राजकीय वातावरण तापलं असून आगामी काही दिवसात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे, हे निश्चित झालंय. मागील कार्यकाळाबद्दल बोलायचं झालं तर मागील कार्यकाळात नगरपालिकेवर भाजपची सत्ता होती. महायुतीकडून विनोद पिंटू गंगणे व सचिन रोजकरी, तर महाविकास आघाडीकडून अमोल कुतवल आणि ऋषिकेश मगर ही नावं आघाडीवर आहेत. या संभाव्य उमेदवारांभोवती सध्याची राजकीय चर्चा सुरू आहे. आता बोलूयात कळंब नगरपालिकेवर. कळंब नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झालंय. आरक्षण जाहीर होताच दिग्गज नेत्यांनी स्वतःऐवजी आपल्या पत्नीला उमेदवारी करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. मागील पंचवार्षिकात हे पद ओबीसी महिलेसाठी राखीव होतं आणि त्यावेळी सुवर्ण सागर मुंडे या नगराध्यक्ष झाल्या होत्या. अखेर परत आता महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने अनेकांनी कंबर कसली आहे. आमदार कैलास पाटील, त्यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवलेले अजित पिंगळे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांचा कस नगरपालिका निवडणुकीत लागणार आहे. आता युतीबद्दल सांगायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसने आधी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. यावर शिवसेनेने अजूनही कुठलीही आपली जी भूमिका आहे ती सांगितलेली नाहीये, असं राष्ट्रवादीचे पदाधिकारी सांगतात. त्या पाठोपाठ रिपा यांनीही बंडाचा सूर धरलाय. त्यामुळे महायुतीमधील 2 घटक पक्षांनी बळाचा नारा दिलाय आणि याचा परिणाम महायुतीवरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बोलूयात मुरुम नगरपालिकेवर. मुरुम नगरपालिका ही माजी मंत्री बसवराज पाटील यांचा होम पिच आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले बसवराज पाटील हे आता भाजपत असून त्यांचं वर्चस्व मुरुम नगरपालिकेवर आहे. पुढची नगरपालिका म्हणजे उमरगा. तर उमरगा विद्यमान ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार रवी गायकवाड, भाजपचे नेते बसवराज पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संताजीराव चाळुके यांचा कस उमरग्यात लागणार आहे. पुढची आणि शेवटची जी नगरपालिका आहे ती म्हणजे भूम आणि परांडा नगरपालिका. भूम आणि परांडा नगरपालिका नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले. भूममध्ये माजी नगराध्यक्ष संजय गाडवे यांच्या पत्नी या पदाच्या निवडणुकीत प्रबळ उमेदवार असण्याची शक्यता आहे. परांड्यात आमदार तानाजी सावंत, भाजपचे नेते सुजित सिंग ठाकूर आणि माजी आमदार राहुल मोटे या महायुतीच्या नेत्यां दिलजमाई होते की नगरपालिकेत ते सौता सुभा निर्माण करतात याकडे लक्ष असेल. तर वाशीमध्येही आमदार तानाजी सावंत, माजी आमदार राहुल मोटे, प्रशांत चेडे यांच्या राजकीय कौशल्याचा कस लागणार आहे. पण हे सगळं गणित जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हाच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता धाराशिवचे जे नेते आहेत ते इथले आमदार, खासदार आणि प्रमुख नेते ठरवणार आहेत, हे यावरून स्पष्ट होतं. मात्र नगराध्यक्ष पदासाठी या जिल्ह्यातील वेगवेगळ्या नगरपालिकेवर कोण बसते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, कोणत्या नगरपालिकेची नगरपंचायतीची निवडणूक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग ठरणार आहे? कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका.